शेतकरी दरवाढीच्या आशेने थांबले. फ्रान्स, जर्मनी ठरले भारताच्या सोया पेंटचे मोठे ग्राहक. सोया पेंटची मात्र निर्यात घटली. अयोध्येत रोज 3 लाख भाविक. कुंभमेळ्याकडे अयोध्येकडे भाविकांचा ओघ वाढला. महाराष्ट्रातून लाखो लोक अयोध्येकडे रवाना. महाराष्ट्र केसरीतील वादग्रस्त लढतीच्या चौकशीसाठी समिती 28 फेब्रुवारीपर्यंत राज्य संघाकडे अहवाल सादर करणार. संघाचे सचिव तथा केंद्रीय हिंद केसरी योगेश तोडके यांची माहिती. मुंबईला आणखी एक धक्का. पेटंट आणि ट्रेडमार्क मुख्यालय दिल्लीला. ठाकरेंचा भाजपवरती पुन्हा जोरदार प्रहार. मुंबईला रिकामा करण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचा दावा. यांच्या स्वाक्षरीविना रखडली 312 मनरेगा कामांची बिलं. लाभार्थी मेटाकुटीला. शेतकऱ्यांची बिलं थकल्याने शेतकऱ्यांचा महाराष्ट्र सरकारवरती तीव्र असा संताप. शेतकऱ्यांचे जगणे आता तरी मान्य करा. खासदार ओमराजे निंबाळकर यांची संसदेमध्ये केंद्र सरकारवरती जोरदार टीका टिप्पणी. निवडणुकीच्या गडबडीत अतिवृष्टीची 308 कोटी भरपाई देण्याकडे दुर्लक्ष. धाराशिव जिल्ह्यातील जवळ 8 तालुक्यामध्ये आहेत 308 कोटींचे भरपाईचे आदेश. जिल्ह्यात 65 कोटींचा पीक विमा घोटाळा. 17 गावात भरला बोगस विमा. महसूल क्षेत्रच नसल्याचे उघड. दोषीवर गुन्हा दाखल करा. खासदार संजय जाधव यांचा घणाघात. रासायनिक खतांच्या किमतीत होणार वाढ. नवीन वर्षात झाले लागू दर. शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार. मात्र शेतमालाला मिळतोय सर्वात कमी भाव. खतांच्या किमतीत होणार वाढ. शेतकऱ्यांवरती आर्थिक भार. लिंकिंग थांबवण्याची मागणी. तरी देखील शेतकऱ्यांच्या खतात वाढ झाल्याने शासन मात्र गप्पच. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच. मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. विदर्भ मराठवाड्यातील 110 प्रकल्प अगोदर पूर्ण करणार. देवेंद्र फडणवीस यांचा सुतोवाच. बारामती बाजार समितीत गावरान ज्वारीला मिळाला 2600 रुपये दर. अजूनही दर वाढण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. महाराष्ट्र लव जिहादच्या विरोधात कायदा आणणार. फडणवीस सरकारने केली समितीची महाराष्ट्रात स्थापना. लवकरच होणार कार्यवाहीला सुरुवात. द्राक्ष निर्यातीत यंदा 1.5 पट वाढ होणार. महाराष्ट्रात द्राक्षांचे उत्पादन कमी असल्याने द्राक्षांना मिळतोय चांगला अधिक भाव. शेतकरी संतुष्ट. ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी उद्धव ठाकरे गटाची धडपड. भास्करराव जाधव यांची मनधरणी करण्यासाठी मातोश्रीची कोकणातील नेत्यांची अखेर बैठक बोलावली. वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या स्पर्धा. एकनाथ शिंदेकडून देखील उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना. आता होणार तिथेच वॉरला सुरुवात. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचा मुंबईत भव्य सोहळा. उद्धव ठाकरे करणार मुंबईत प्रमुख मार्गदर्शन. सरकारवरती टीकेची झोड उठवण्याची शक्यता. बॉक्स ऑफिसवर छावाची डरकाळी. पहिल्या दिवशी 33 कोटी, दुसऱ्या दिवशी 36 कोटी, तिसऱ्या दिवशी 35 कोटी. तब्बल 3 दिवसात 109 कोटींचा गल्ला गाठणारा पहिला चित्रपट. सीबीआय संचालक मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत सरन्यायाधीश कशाला हवेत. भाजपला आता लागली भीतीची निवड. नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरीत 15 ठार. महाकुंभ मेळ्याला निघालेले अनेक भाविक गुदमरून बेशुद्ध पडले. 10 जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.
पक्षांतर करायचे तर आधी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा. केरळ हायकोर्टाचा दल बदलून लोकप्रतिनिधींना सज्जड दम. मतदारांचा अपमान करू नका, न्यायालयाने सुनावले. शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचा अभिषेक. देवस्थानचा निर्णय 1 मार्च पासून होणार अंमलबजावणी. भेसळयुक्त तेलामुळे घेतला महत्वाचा निर्णय. एसटीला मेंढ्यांच्या मेळाव्याला जुंपले. 12वीच्या विद्यार्थ्यांचे झाले मोठे हाल. 12वीची परीक्षा असतानाच एसटी जुंपल्या. मेळाव्याला चेंगराचेंगरीत गाठावे लागले परीक्षा केंद्र. शिवनेरीवरील महोत्सवाच्या निधीत 5 कोटींची कपात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महायुतीचे बेगडी प्रेम झाले उघड. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्यांचा घणाघात. न्यू इंडिया बँकेत मेहताचे स्कॅम. प्रभादेवी गोरेगाव शाखेतून थेट 122 कोटी केले लंपास. अनेक नेत्यांनी थकवली कर्जे. पालिकांसाठी भाजपचे स्वबळ. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा शड्डू. कडक पक्षांना हवी महायुती. शिंदे अजित पवारांना महायुतीची लागली आस.